पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात पुणे शहरापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर वसलेलं हे पावन तीर्थक्षेत्र म्हणजे जेजुरी नगरी। या गडावर विराजमान आहे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत, ज्यांना आपण सावळा राया, मार्तंड भैरव किंवा श्री खंडोबा अशा विविध नावांनी आळवतो। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात पंढरपूरचा विठ्ठल, कोल्हापूरचा ज्योतिबा आणि जेजुरीचा खंडोबा यांचं स्थान आढळ आहे। या तीन देवांची नावं भक्तगणांच्या मनात एकच विश्वात घेतली जातात। आता अनेकांना प्रश्न पडतो की खंडोबा हे नेमके कोण आहेत? तर मित्रांनो, खंडोबा म्हणजे साक्षात भगवान महादेवाचं एक उग्र, तेजस्वी आणि संरक्षणात्मक रूप आहे। त्यांच्या नावाचा अर्थ पाहिलं तर आपल्याला त्यांच्या शक्तीचा अंदाज येतो। मार्तंड म्हणजे सूर्यासारखा दैदिप्यमान आणि तेजस्वी, भैरव म्हणजे संकटातून रक्षण करणारा उग्रदेव आणि मल्हारी म्हणजे मल्ल नावाच्या असुरांचा संहार करणारा वीरांचा देव। थोडक्यात सांगायचं तर शिव, भैरव आणि सूर्य या तिन्ही महाशक्तींचं एकत्रित रूप म्हणजे आपले खंडोबा राया आहेत। सूर्याशी असलेल्या या संबंधामुळेच खंडोबाचा मुख्य वार रविवार मानला जातो आणि भक्त रविवारी त्यांच्यासाठी उपवास करतात। गडावर जाताना आपल्याला खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा देवी आणि दुसरी पत्नी बानुबाई यांची मंदिरं देखील पाहायला मिळतात। श्री खंडोबांचे भक्त केवळ महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातही लाखो करोडच्या संख्येत आहेत। संपूर्ण दक्षिण भारत त्यांच्यात 11 प्रमुख स्थानं असली तरी जेजुरी ही त्यांची मुख्य राजधानी आणि मुख्य पीठ मानलं जातं। या ऐतिहासिक गडावर जाण्यासाठी भाविकांना जवळपास 200 पायऱ्या चढाव्या लागतात, पण पुराणात आणि लोककथेत त्याला 9 लाख पायरी असणारा गड म्हटलं जातं। हे 18 पगड जातींचं कुलदैवत आहे। इथे गरीब असो वा श्रीमंत, जातीपातीचा कोणताही भेद न करता सगळ्यांना समान दर्जा आणि न्याय मिळतो। मित्रांनो, या पवित्र गडाचा प्राचीन इतिहास पाहणं देखील तितकंच रंजक आहे। 12व्या शतकातील महान संत नरहरी सोनार यांनी जेजुरीचं वर्णन करताना लिहिलं होतं, जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार, मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर। याचा अर्थ असा की 700-800 वर्षापूर्वीपासूनच जेजुरी ही एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं स्थान म्हणून नावारूपास आलं होतं। इतिहासातील उपलब्ध पुराव्यांवर नजर टाकल्यास इसवी सन 8व्या शतकात म्हणजेच आजपासून जवळपास 1300 वर्षापूर्वी जेजुरी आणि कळेपठार भागात खंडोबांचं वस्तित्व आणि मंदिर असल्याचा संदर्भ मिळतात। त्यानंतर इसवी सन 1248 मध्ये म्हणजे 13व्या शतकात वीरपाल व वीरमल्ल या 2 पराक्रमी वीरांनी जेजुरीचा हा गड बांधल्याचा उल्लेख शिलालेखात आढळतो। हा शिलालेख आजही मुख्य मंदिराच्या सभा मंडपाबाहेर पाहायला मिळतो, जरी काळाच्या ओघात तो थोडा पुसट झाला आहे। पुढील काळात 16व्या शतकात जेव्हा आदिलशाही राजवट होती तेव्हा जेजुरी वासी आणि खंडोबांचे परमभक्त राघव मंबाजी खटावकर यांनी गडकोटाच्या आवारातील सदरचे महत्त्वाचे काम केले। तसेच त्यांनी लांबून येणाऱ्या भाविकांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून एक भव्य दगडी पाहणीची विहीर तयार केली। ती आजही खटावकर विहीर किंवा फकीराची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे। इसवी सन 1732-1736च्या काळात होळकर राज्यसत्तेनं गडाच्या उभारणीत मोठं योगदान दिलं। खंडोबांचे परमभक्त सुभेदार मल्हारराव होळकर यांना जेव्हा माळवा प्रांताची सुभेदारी मिळाली तेव्हा त्यांनी त्या विजयाची कृतज्ञता म्हणून गडाच्या उत्तर दरवाजातील भव्य काम पूर्ण केलं। त्यानंतर 1780च्या सुमारात तुकाजी होळकर आणि श्यामजी राजापूरकर यांनी रंगमहल, बालद्वारी आणि नगारखान्याची उभारणी केली। यासोबतच सरदार चौगुले, घाटगे, घोरपडे यासारख्या नामवंत आणि पराक्रमी मराठी घराण्यांनी गडावरील दीपमाळा, वेशी आणि कमानीचं काम केलं। विशेष उल्लेख करावा लागेल तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा। ज्या महान राणीनं काशी विश्वनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली त्यांनीच या जेजुरी नगरीच्या आणि गडाच्या विकासातही अत्यंत मोलाचा वाटा उचललाय। पण मित्रांनो, हे सर्व इतिहास आणि बांधकाम आज आपण पाहतो त्या नवीन गडाबद्दल आहे। आता आपण त्या मुख्य प्रश्नाकडे वळूया ज्याची उत्सुकता तुम्हाला सर्वांना आहे। जुना जेजुरी गड नेमका कोठे आहे आणि तिथून खंडोबा देव या नवीन ठिकाणी कसे स्थलांतरित झाले? मित्रांनो, आता इथून पुढे कथेला एक गूढ वळण मिळालं। आज जेजुरीला जे भव्य आणि सुंदर मंदिर आपण पाहतो ते साधारण 3 शतकांपूर्वी म्हणजे 300 वर्षांपूर्वी बांधलेलं आहे। पण खंडोबाचं आदिम आणि मूळ स्थान हे या जेजुरी गडावर नव्हतं, त्यांचं मूळ स्थान होतं कळेपठारावर। कळेपठार म्हणजे जेजुरी शहराच्या जवळच असलेला एक अत्यंत उंच आणि दुर्गम डोंगर। इथेच खंडोबाचं सर्वात जुनं आणि मूळ मंदिर वसलेलं आहे। हे स्थान आजही अस्तित्वात आहे आणि जे जागृत भाविक कळेपठाराची कठीण चढण करून वर जातात त्यांना आजही हे जुने, शांत आणि पवित्र मंदिर पाहायला मिळतं। पण दुर्दैवानं जेजुरीला येणाऱ्या बहुतांश भाविकांना हे माहितीच नसतं की हेच खंडोबाचं मूळ स्थान आहे आणि देव इथून खाली नवीन ठिकाणी कसे गेले, चला तर मग जाणून घेऊ।
मित्रांनो, ही घटना कित्येक वर्षापूर्वीची आहे, जी एक अविश्वसनीय वाटली तरी सत्य मानली जाते. तत्कालीन सुपे परगण्यात एक निस्सीम आणि कष्टाळू खंडोबा भक्त राहत होते. त्याचं आडनाव खैरे होतं. त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्यांपासून खंडोबाची अतिशय कठोर आणि कडक भक्ती करण्याची परंपरा होती. हे खैरे भक्त दररोज न चुकता कर्हा नदीचं पवित्र पाणी एका गागरीत भरत आणि ते घेऊन पायी चालत त्या उंच आणि दुर्गम कडे पठारावर जात असत. तिथे जाऊन ते पाण्याने खंडोबाचा अभिषेक करत ही त्यांची नित्य नियमाची अखंड आणि खडतर सेवा होती. ती त्यांनी वर्षानुवर्ष सुरू ठेवली. त्यांच्या या कठोर भक्तीवर प्रसन्न होऊन एक दिवस एक दिव्य आणि अलौकिक घटना घडली. खैरे भक्त नेहमीप्रमाणे कडे पठारावर पूजा अभिषेक आटपून खाली उतरत होते. चालता चालता त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी खंडोबाला आर्त हाक मारून प्रार्थना केली. देवा, तुम्ही इथे या, निर्जन गडावर एकटे राहू नका, माझ्यासोबत चला, माझ्या पाठीपाठी या. आणि मित्रांनो, खरोखरच एक अकल्पित आणि चमत्कार झाला. खंडोबा देवांनी आपल्या खऱ्या भक्तांच्या साधेला प्रतिसाद दिला. ते कडे पठारावरील आपल्या मंदिरातून बाहेर पडले आणि त्या खैरे भक्ताच्या पाठीमागे चालू लागले. भक्ताला देवाच्या पावलांचा छुमछुम असा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. त्यामुळे त्यांनी खात्री पटत होती की देव सोबतीला आहे. पण देवाने चालताना एक अत्यंत कडक अट घातली होती की तू चालताना अजिबात मागे वळून पाहू नको. जोपर्यंत तू सरळ चालत राहशील तोपर्यंत माझ्या पावलांचा आवाज तुला येईल आणि मी तुझ्या पाठीमागे येत राहीन. पण ज्या क्षणी तू शंकेने मागे वळून पाहशील त्याच क्षणी मी तिथेच थांबेल. खैरे भक्त देवाच्या अटीचं पालन करत आनंदानं आणि भक्तिभावानं चालत राहिले. कडे पठारावरून खाली उतरून ते जेजुरीच्या दिशेने चालत राहिले. पावलांचा आवाज येत होता. देवाची सोबत जाणवत होती. पण मानवी स्वभाव आहे, संकटाच्या क्षणी किंवा अति आनंदाच्या क्षणी मनात शंका येते. आज ज्या ठिकाणी खंडोबा देवाची नवीन गड आहे त्या डोंगराच्या पायथ्याशी ते पोहोचले. तिथे आल्यावर खैरे भक्ताच्या मनात अचानक एक शंका कुळकुळली. खरंच देव इतक्या लांबून माझ्या पाठीमागे येत असतील ना? इतका वेळ झाला, पावलांचा आवाज तर येतोय, पण एकदा खात्री तर करावी. आणि मित्रांनो, त्या क्षणाच्या शंकेनं घात केला आणि न राहून देवाची अट विसरून चुकून मागे वळून त्यांनी पाहिलं. आणि त्या क्षणी देवाच्या पावलांचा आवाज कायमचा थांबला. भगवान खंडोबा देव अटीनुसार त्याच ठिकाणी स्थिर झाले, पाषाणरूप झाले आणि ते तिथून पुढे गेले नाही. त्यांनी खैरे भक्ताला दर्शन दिलं आणि सांगितलं की आता मी याच ठिकाणी राहीन. आणि मित्रांनो, हेच पवित्र ठिकाण जेजुरीचा नवीन गड किंवा मुख्य मंदिर आहे. ही केवळ एक लोककथा नाही, तर ही श्रद्धेच्या शक्तीची प्रचिती, भक्ताच्या अखंड सेवेनं आणि प्रेमानं दिवलेल्या कडे पठारावरून खाली चालण्यास भाग पडला. आणि भक्ताच्या एका क्षणाच्या शंकेनं देवाला त्या विशिष्ट ठिकाणी स्थिर केलं. आजही कडे पठारावर खंडोबाचं मूळ रूप आणि खाली नवीन गडावर त्यांचं जागृत भक्तगण पाहू शकतात. मित्रांनो, खंडोबा देव जुन्या गडावरून नवीन गडावर कसे आले हे तर आपण पाहिलं, पण मुळात भगवान शंकरांना खंडोबाचा अवतार घ्यावा लागला. त्यामागील पौराणिक कथा जाणून घेणं देखील महत्वाचं आहे. ब्रह्मांड पुराणातील कथेनुसार प्राचीन काळी मनी आणि मल्ल नावाचे दोन भयानक राक्षस होते. त्यांनी कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाकडून अलोट शक्ती आणि अमरत्वाचा वर मिळवला होता. या शक्तीचा गैरवापर करून त्यांनी स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळात हाहाकार माजवला. ते ऋषीमुनींच्या यज्ञात विघ्न आणत, देवांना त्रास देत आणि सामान्य मानवांचे जगणे असह्य करत असत. त्यांच्या त्रासाला कंटाळून सर्व देव आणि ऋषी भगवान शंकराकडे धाव घेतली आणि रक्षणाची याचना केली. या दृष्ट असुरांचा नाश करण्यासाठी, जगाला त्यांच्या जातातून मुक्त करण्यासाठी भगवान शंकरांनी अत्यंत उग्र आणि तेजस्वी शस्त्रधारी रूप धारण केलं. तेच म्हणजे खंडोबा. हा देव अत्यंत साधा आणि भोळा आहे. शेतकऱ्यांचा, रामोशी समाजाचा, धनगरांचा, मराठ्यांचा आणि बहुजन समाजाचा म्हणजेच 18 पगड जातीचं कुलदैवत आहे. त्यांची पूजा पद्धती देखील अतिशय साधी आणि भक्तिपूर्ण आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर घ्यायचा हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. येळकोट येळकोट, जय मल्हार.